ज्या पद्धतीनं आपण या संघर्षाला, या चळवळीला संख्येची ताकद देऊन त्या संघर्षाला एक यशाचा मार्ग दाखवून दिला, त्याबद्दल मात्र सर्वांचे अभिनंदन करेन. कारण त्या आंदोलनावरही राजकीय स्टंट, या आंदोलनातून काही मिळणार नाही, फक्त एक राजकीय स्टंट म्हणून हे सचिन भाऊ अहिर त्या आंदोलनात त्या मोर्चाचे प्रमुख असल्यामुळे त्यावेळी अशा पद्धतीच्या काही टीका मान्य सचिन भाऊ अहिर यांची मागच्या काळातली युती सरकारमध्ये असतानाचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल करून त्या आंदोलनाला संख्या कशी कमी होईल याचाही प्रयत्न करण्यात. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बैठक लागली होती आणि त्यामुळे त्या बैठकीत जो काही निर्णय झाला तो त्या आंदोलनामुळे झाला, एवढं मात्र निश्चितपणानं आपण सांगू शकतो. जय शिवराय, जय भीम. माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना सप्रेम नमस्कार. खरं तर सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं अभिनंदन करेन की ज्या पद्धतीनं आपण या संघर्षाला, या चळवळीला संख्येची ताकद देऊन त्या संघर्षाला एक यशाचा मार्ग दाखवून दिला, त्याबद्दल मात्र सर्वांचे अभिनंदन करेन. काल जो एक शासन निर्णय घेण्यात आला, सुधारित शासन निर्णय, आणि त्या माध्यमातून 17वी अट जी मुंबईतून गिरणी कामगाराला बाहेर काढण्याचा षडयंत्राचा एक भाग होता, ती मात्र निश्चितपणाने शासनाला मागे घ्यावी लागलेली आहे. आणि ती घेत असताना त्या शासन निर्णयातही नमूद करण्यात आलेलं आहे की 10 जुलैच्या बैठकीमुळे किंवा बैठकीतल्या निर्णयामुळे 9 जुलैच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बैठक लागली होती आणि त्यामुळे त्या बैठकीत जो काही निर्णय झाला तो त्या आंदोलनामुळे झाला, एवढं मात्र निश्चितपणानं आपण सांगू शकतो. कारण त्या आंदोलनावरही राजकीय स्टंट, या आंदोलनातून काही मिळणार नाही, फक्त एक राजकीय स्टंट म्हणून हे आंदोलन आहे. कारण माननीय सचिन भाऊ अहिर त्या आंदोलनात त्या मोर्चाचे प्रमुख असल्यामुळे त्यावेळी अशा पद्धतीच्या काही टीका टिप्पणी करण्यात आल्या होत्या. मान्य सचिन भाऊ अहिर यांची मागच्या काळातली युती सरकारमध्ये असतानाचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल करून त्या आंदोलनाला संख्या कशी कमी होईल याचाही प्रयत्न करण्यात आला होता. परंतु निश्चितपणानं मी माझ्या सर्व गिरणी कामगार आणि वारस बांधव यांना एक विनंती करेन की लक्षात घ्या, यातून एक मात्र संदेश आपण सर्वांनी घेतला पाहिजे की ज्या ज्यावेळी संख्या जमते त्या त्यावेळी निर्णय होतात, त्या त्यावेळी बदल घडतात. मग 28 जुलै 2011चा मोर्चा असेल किंवा 9 जुलै 2025चा मोर्चा असेल, ज्यावेळी आपण संख्येने एकत्र आलोय, ज्यावेळी आपण ताकद दाखवली, त्यावेळी बदल घडतात, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यावेळी आपलं कोणतं भव्य आंदोलन होईल त्यावेळी मात्र अजून संख्येने, जास्तीत जास्त संख्येने कसं उपस्थित राहतील, कुटुंब घेऊन कसं उपस्थित राहतील, ही जर आपण प्रयत्न केला तर निर्णयाला वेळ लागणार नाही. आता शेलू वांगणी हा प्रकल्प सरकार थांबवणार की ज्या पद्धतीनं संमतीप्रमाणे DPR देईल तो शासनाचा निर्णय. कारण जर तिथे कोणची संमती तेवढ्या आली असेल, तेवढ्याचा DPR जर सरकार देत असेल तो सरकारचा प्रश्न आहे. परंतु आता निश्चितपणानं कन्सेंट जो काय आपण भरायचं आवाहन केलं होतं तो नन ऑफ अबाव ह्याच्यावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते की जर सरकारने उद्या ती 17वी अट रद्द केली नाही तर काय, तर निश्चितपणानं आज त्याचं उत्तर तुम्हाला आलेलं आहे आणि त्याची कन्फर्मेशन घेऊनच तो आपण लोकांना ते सगळं सांगितलं होतं की कन्सेंट भरा म्हणून. त्यामुळे माझ्या गिरणी कामगार वारस बांधवांनी एक लक्षात ठेवा, येणाऱ्या काळात आपल्याला एक संघर्ष निश्चितपणानं उभा करावा लागेल. हा शासन निर्णय जरी आज अपुरा असला, ह्या शासन निर्णयाला आपण पूर्ण शासन निर्णय म्हणू शकत नाही किंवा गिरणी कामगारांना काहीतरी जास्तच मिळालं असाही भाग नाही. कारण स्वतःची पाठ थोपटवून घेणं आणि गिरणी कामगारांची कुठेतरी फसवणूक करणं हा आपला स्वभाव नाही. जे सत्य आहे ते मांडलं गेलं पाहिजे. परंतु निश्चितपणाने एक चांगली सुरुवात झाली. शासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागणं हाच एक खूप मोठा आपला विजय आहे. येणाऱ्या काळात जे काय बाकीचे जाचक जे काही निर्णय आहेत शासनाचे यापूर्वी झालेले तेही हळूहळू करून बदलून गिरणी कामगारांना ह्या शासनाला मुंबईत घर द्यावंच लागेल, एवढं मात्र निश्चित आहे. आणि त्यासाठी आपली जी संख्येची ताकद आहे ती दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे. आणि याकरता मी सर्व गिरणी कामगार आणि वारस बांधवांना एक विनंती करेन की कुठेतरी आपली संघटनात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून गिरणी कामगार म्हणून या भावनेशी जोडा, त्या भावनेने एकत्र या. बदल हे निश्चितपणानं घडतील आणि येणाऱ्या काळात आपलं मुंबईतलं घर आपल्याला मिळेल. आता शेलू वांगणीसारखा ठिकाणी जे काही षडयंत्र करून गिरणी कामगारांना पाठवण्याचा प्रयत्न शासनाचा होता आणि ती 17वी अट मागे घेतली म्हणून तो खरोखर निर्णय मागे होईल तो पुढचा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने तिथे संमतीपत्र जमा झाले असेल त्याप्रमाणे जर सरकार DPR देऊन कदाचित तो प्रोजेक्ट राबवेल तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक लक्षात घ्या, सरकार इथेच थांबणार नाही. ही एक व्यवस्था आहे.
ह्यामागेही खूप कारणं आहेत की हा निर्णय मागे नेमका का घेण्यात आला आहे. कारण जी शेलू वांगणीला शासनाने चूक केली ती पुन्हा शासन करणार नाही. गिरणी कामगारांना निश्चितपणाने एक वेगळ्या षडयंत्राच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतं सरकार. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणाने आपण त्यावर स्पष्टीकरण देऊ की कशा पद्धतीने सरकारचं या मागे जे काही षडयंत्र चालू आहे किंवा एक बांधणी चालू केलेली आहे काही लोकांनी, तीही आपण येणाऱ्या व्हिडिओत नक्कीपणे निश्चितपणानं मांडू. परंतु तुमच्याकडून या प्रश्नाचं एक उत्तर आहे की शेलू वांगणीला केलेली चूक शासन पुन्हा करणार नाही. मी असं का म्हटलंय, शासन काय करू शकतं, तुम्हाला काय वाटतं हे मात्र निश्चितपणानं कमेंटमध्ये तुम्ही मांडा. त्याचबरोबर हा शासन निर्णय मागे घेण्यासाठी ज्या काही त्यावेळी 14 संघटना होत्या, आता ते जवळपास 18वर गेलेले आहेत. परंतु त्या सर्व संघटनांचे जे काही प्रतिनिधी, जे काही कामगार वारस, सभासद, पदाधिकारी होते, त्या सर्वांना खूप शुभेच्छा देईन. येणाऱ्या काळात आपली एकजूट ही अशीच टिकून राहून दे. आपण गिरणी कामगारांना ह्या एकजुटीच्या माध्यमातून, एकजुटीच्या ताकदीच्या जोरावर निश्चितपणानं घर मिळवून देऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानेन, अभिनंदन करेन, पुढच्या संघर्षाला शुभेच्छा देईन. आणि त्याचबरोबर माननीय आमदार सचिन भाऊ अहिर, आमचे मोहिते साहेब, कुलकर्णी साहेब, एकजुटीचे प्रमुख आमरे साहेब, त्याचबरोबर निंबाळकर साहेब, बबन मोरे साहेब, आमचे गोसावी साहेब, बाळ खोनेकर साहेब, उभे साहेब, असे खूप जण आहेत. आमचे आनंद मोरे साहेब, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे विवेकानंद बेलुसे साहेब, सर्वांचे ज्यांचा ज्यांचा या संपूर्ण कार्यासाठी हातभार लागला ते सर्वांचे मनपूर्वक आभार मानेन. पुढच्या संघर्षासाठी सगळ्यांना शुभेच्छा देईन. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.